सुना येते घरा. आजचा भाग आपण पाहणार आहोतच प्रेक्षकांनो, पण त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे. बाई तुझा आशीर्वाद मालिकेचे पुढचे खरे खुरे जबरदस्त ट्विस्ट आपण आपल्या दुसऱ्या चॅनलवरती केव्हाच अपलोड केले आहेत, तर प्लीज तिथे जाऊन बघा. आता जी पोस्ट मी आपल्या या चॅनलवरती केली तो भाग तुम्हाला उद्या किंवा परवा पाहायला मिळेल, अगदी जसाच्या तसा. प्लीज तिथे जाऊन नक्की बघा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. शिवनाचा उमाचा पाय स्वतःच्या हातात घेतो. उमा विवळते तेव्हा तो तिला सांगतो की अहो काय नाही झालं, नसावर नस चढले फकस्त, दे इकडे मी ठीक करतो. मुद्दामच राघव वेदा दोघेही त्यांचे व्हिडिओ शूट करत असतात, त्यांना चिडवतात. समोरून कौतुकाने माई छाया त्यांच्याकडेच पाहत असताना तिथे नेमकी पद्मा भास्कर रुद्र तिघेही टपकतात. छाया कौतुक करत असते की बाई किती ते प्रेम, आमच्या नशिबी आहे कधी असतं, साधं दमली आहेस का इतकं बी विचारत नाही ती. भास्कर जेव्हा छायाला हाक मारतो की छायाचे धाबे धन आणतात, तो तिला ओरडतो की अगं धन्याने कधी बी बायकोचे पाय दाबायचे असतात काय. पण तेव्हाच माई कौतुक करतात की आपली लेक लाडाकोडात जशी वाढते तसं तिला धन्याच्या घरी बी सुख मिळेल का, ह्यो घोर असतो आईबापाच्या जीवाला. पण माझी उमा दोन्हीकडे बी नशीबवान आहे, तिला तिच्या हक्काचं प्रेम सुख समद मिळतं या. पद्माचं थोडेच आता मन शांत बसणार आहे. समोरचं दृश्य पाहून तिचं पोट दुखतंच. माईंना ती म्हणते की यात कसलं आलंय प्रेम, ह्योच तर काम आहे याचं. शेवटी नोकर नोकरीच करणार की. शेवटी त्यानं त्याची लायकी दाखवली. माई तिला सडेतोड उत्तर देतात की अगं बायकोची सेवा करायला यात लायकी कसली आली. या बाबतीत उमानं नशीब काढले. उमाच्या लग्नाच्या वेळेला किती काळजी वाटत होती तिची, पण तिची काळजी घेणारा जोडीदार तिला मिळाला आहे. उमाचं जेव्हा लगीन झालं होतं तेव्हा तिची किती काळजी वाटत होती आपल्याला, ती कशी राहील. पण शिवनाथाचं खरं प्रेम आहे तिच्यावरती. आता तिची काळजी समधी मिटली आहे बघ. तरीही पद्मा टोमणे मारायचं बंद करत नाही. ती म्हणते की यात कसलं आले प्रेम, आपण जरी याला आपला जावई मानत नसलो ना तरी बी समजा गाव ह्याला आपलाच जावई म्हणून ओळखतोय. समधे हसतील त्याच्यावरती. हा स्वतःचं बी हसू करून घेणार आणि सोबत आपलं बी. अगं जेव्हा नवरा आपल्या बायकोला आदरानं वागवतोय बघ, तेव्हा तीच बायको आपलं माहेरसुद्धा विसरते. आणि माझी उमा माझी लेक त्या घरची लक्ष्मीच आहे बघ. आता मात्र हे पद्माला खूप झोंबतं. पद्मा विचारते की माझी लेक आई तू विसरली आहेस का. अगं जेव्हा तिनं त्या नोकरासोबत लगीन केलं तेव्हाच ती आपल्यासाठी मेली आहे. आता ही गोष्ट तू बी विसरू नकस. पद्मा माईंना ताकीद देते की आता जा आणि जाऊन झोप. आता पद्माच्या तोंडी कोण लागणार, वाद तर माईंना घालायचा नसतोच, म्हणून ती छाया दोघेही तसंच निघून जातात. पद्मा भास्कर समोर खाऊका किळू नजरेने बघत असतात. आता उमा शिवनाथाला समजावते की अहो बास की, आता बरं वाटतंय की मला, उठा तुम्ही. शिवनाथ उठतो आणि तिच्याजवळच बसतो. आता त्यांच्या मस्त कुटुंबाच्या गप्पा चालू होणारच असतात की नेमकं उमाचं लक्ष समोर जातं. पद्मा भास्करची नजर त्यांच्यावरतीच आहे हे जेव्हा तिला उमगतं त्यावेळेला ती तिच्याकडे पाहतच राहते. उमाच्या समोर चेहरा येतो तो म्हणजे पद्माचा, छोट्या पद्माचा, जी तिच्यावरती जीव ओवाळून टाकत होती, तिच्यावरती जीवापाड प्रेम करत होती. दोघी बहिणी म्हणजे एक जीव होते. ते लहानपणीचे प्रसंग आठवून उमाच्या चेहऱ्यावरती कळी खुलते. पण पद्माचं तसं नाही आहे. पद्माच्या नजरेसमोर उमाला पाहिल्यानंतर फक्त एकच प्रसंग येतो, तो म्हणजे शिवनाथसोबतच्या लग्नाचा. उमाने मंगळसूत्र काढायला नकार दिला होता तो, आणि हिसक्याने पद्मा खुन्नस देऊन निघून जाते. आता या सगळ्याचं उमाच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात आणि शिवनाथाच्या काळजात धस्स होतं. उमाला ते समजावतात, जर का तुमचे हे दुःखाचे अश्रू असतील ना उमा, तर याच्यामध्ये मी स्वतःची हार समजतो.
उमा सांगते की असं नका बोलू. अंजय हे आनंदाचे अश्रू असतील ना, तर मग मी खुश आहे. कारण तुमच्या डोळ्यात कधीच दुःखाचे अश्रू नाही आले पाहिजेत. आता समोरचं इतकं छान दृश्य पाहिल्यानंतर राघव मनात विचार करतो की अप्पा, जसं आईच्या डोळ्यात तुम्हाला अश्रू बघवत नाहीत ना, तसं आम्हासने बी तुमच्या डोळ्यात दुःख बघवतच नाही बघा. म्हणून तर माझ्या दोन्ही भावासने तुम्हाला त्यांच्या पिरमाबद्दल काही बी सांगता येत नाही. तेव्हा अरे ही कसली पिरमाची अडवणूक केली आहेस रे. इतक्यात शिवनाथा सांगतो की अरे पोरानं माझं का तोंड बघत बसलायसा. अरे घ्या, चला दूध घ्या पटकन. सगळेजण आपापल्या वाटणीचं दूध घेतात. उमा उठून शिवनाथाला दूध देणार. तो सांगतो की अहो बसा, दर वेळेला तुम्हीच काम करायचं असं काय आहे का. तो विचारतो सगळ्या पोरांना की कसं आहे, मस्त आहे, गोड आहे ना. तेव्हा सगळे नंदी बैलासारखे आपलं मानं डोलावतात. आता शिवनाथा बोलतो की खरी मजा केव्हा येईल माहिती आहे का पोरांनो, जेव्हा तुमच्या बायका येतील आणि तुमच्यासाठी हे असं दूध बनवतील ना, त्यातला गोडवा काही वेगळाच असेल नाही. तो हसतो. माधव श्रीधर दोघांच्याही चेहऱ्यावरती खोटं खोटं हसू असतं. राघव त्या दोघांना खुणावतो, पण त्यांची हिंमत होत नाही हो सत्य सांगण्याची. इतक्यातच अन्विता बाहेर येते. अन्विताकडे राघवचं लक्ष जातं आणि अन्विताचंही त्याच्याकडे जातं. दोघेही पुन्हा एकमेकांना खुन्नस देतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वेदा शिवनाथाला आनंदाने सांगते की आप्पा, तुम्ही या इथं बसा बरं. ती लॅपटॉपवरती दाखवते की आप्पा, अहो 2-3 स्थळं मिळाली पण आहेत, मी तुम्हाला दाखवते. शिवनाथ विचारतो की लगच्या लगेच 2-3 मिळाली. वेदा सांगते की तसं नाही आहे आप्पा, अहो लई आलती, पण काय आहे त्यातली 2-3 मी शॉर्टलिस्ट करून ठेवले ना, थांबा मी दाखवते तुम्हाला. शिवनाथ सांगतो की अगं मला काय, पोरासनी पण बघू दे की. माधवला विचारू की, ए माधव, हाका मारतो तो. उमाला सुद्धा हाका मारतात. वेदा सांगते आई भाजी आणायला बाहेर गेले. त्यावर शिवनाथ सांगतो की अगं तुझ्या आईला सांग फोन करून, फक्त भाजी नाही, येताना मिठाई बी घेऊन ये. सुना मिळाल्याच्या आनंदाची बातमी दे तिला. इकडं उमा भाजी घ्यायला येते बाहेर. त्यावेळेला माई आणि छाया तिथेच असतात. उमा मुद्दामच खोकण्याचं नाटक करते. माई छायाचं लक्ष जातं. उमाला पाहून माई खूपच खुश होतात. मुद्दामच उमा माईशी बोलण्यासाठी आडवाट निवडत्या. म्हणजे ती सदाला सांगते त्या भाजीवाल्याला की मला ना पालकाची 2 चुडी दे. काय आहे, म्हाताऱ्या माणसाने पालक खावा, चांगला असतो शरीरासाठी. मग माई पण म्हणतात की सदा मला पण पालकाच्या 2 चुड्या दे. आता माई आडवाटेनेच उमाला सल्ला देतात की सदा मला बी काकडी बी द्या, खावी माणसानं. मग उमा पण काकडी घेते. त्यानंतर उमाचं लक्ष जातं शेवग्याच्या शेंगाकडे. पटकन ती शेंगा घेते. माईंना पण घ्यायच्या असतात. त्या मुद्दामच म्हणतात की छाया, तुला बी शेंगा आवडतात ना व, आपण बी घेऊयात. मग छाया विचारते की आत्ता मी कवा म्हणलं की मला शेंगा आवडतात म्हणून. माई तिला सांगतात की माझ्या हातची शेवग्याची भाजी घरातल्या समद्यासनी लई आवडते. म्या म्हणा त्याच्यामध्ये लसूण ठिचून घालते आणि कोल्हापुरी मसाला आहे ना व कांदा लसणीचा, तो बी घालते. असली मस्त फोडणी होते ना त्याची की समदे अगदी चाटून पुसून खातात बघ. आता उमाला कळलेलं असतं की माई कशी बनवतात भाजी, कारण माईंच्या हातची शेवग्याची भाजी म्हणजे उमाचा जीव की प्राण. आता उमाचं लक्ष जातं गाजरांकडे. मग ती म्हणते की सदा याचा हलवा चांगला बनतो ना व. माझ्या लहानपणी ना आमच्या घरात काही बी चांगलं झालं ना की असं दूध आटवून त्यामध्ये गाजर घालून गाजराचा हलवा बनवायचं. आता माई छायाला हाक मारतात. छाया मुद्दामच म्हणते की कळलं मला, गाजर बी घ्यायच्यात ना व. काय चाललंय तुम्हा दोघींचं, असं आडवाटेने एकमेकींना असं का बोलताय. मला कळतंय बरं का समतं. मलाच काय, त्या सदाला बी कळतंय. का रे सदा, स्वतःचा बिझनेस वाढावा म्हणून काय बोलत नाही ना व. आणि तुमचं काय चाललंय, अरे बोलायचं ते थेट बोला की एकमेकींना. छाया त्या दोघींना सांगते की तुम्ही बोला, मी नाही सांगणार कोणाच नाही. माई जेव्हा उमाशी बोलत असतात नेमकी तिथे पद्मात टपकते आणि ती जेव्हा पाहते त्या दोघींना बोलताना तिच्या तळपायाच्या मस्तकात जाते. घरात वेदा शिवनाथाला आलेला काही प्रोफाईल दाखवत असते.
तो तर अचंबित होतो की अबा बाबा 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 एवढ्या पोरी. वेदा सांगते की त्यातल्या मी काही शॉर्टलिस्ट केलेत, ही बघा कशी वाटते, आहे का नाही गोरी गोरी पान आणि फुलासारखी छान. शिवनाथा म्हणतो की शे नुसतं गोरेपणा काय कामाचा. तिथं बघ तिचं शिक्षण 12वी नंतर शाळा सोडली तिनं. अगं निदान कमीत कमी ग्रॅज्युएट तर पाहिजे पोरगी. चल पुढे ढकल. वेदा म्हणते की ठीक आहे. आता ती दुसरी प्रोफाईल दाखवते. ती म्हणते की आप्पा हे बघा डबल ग्रॅज्युएट, भारी आहे ना व पोरगी. शिवनाथ हा पूर्ण प्रोफाईल चेक करतो. वेदाला सांगतो की छे तिच्या अपेक्षा वाद जरा. वेगळं घर पाहिजे, नवरा वेगळीकडे तिच्यासोबत राहिलेलं पाहिजे, वरच्यावर फॉरेनच्या ट्रिपा पाहिजे. दिसतं का? म्हणजे लग्नाआधी नाकापेक्षा मोती जर नगच आपल्याला. त्यानंतर ना अजून एक प्रोफाईल वेदा दाखवते. ती म्हणते की ही ते एकदम फिट एकदम मस्त आहे आपल्या दादासाठी. शिवनाथ सांगतो की अगं तिची उंची बघ 5 फूट 10 इंच आणि आपला माधव तो आहे 5 फूट 8 इंचाचा. कसं दिसेल ते. त्यानंतर वेदा दुसरी एक प्रोफाईल दाखवते. ती सांगते की आता ही मस्त आहे बरं का, हां एकदम भारी आहे बघा. पण शिवनाथा तरीही नाकारतो. आता वेदा चिडून विचारते की यात काय झालं आप्पा. शिवनाथ सांगतो की तिच्या आईचं नावच पद्मा असल्या नावाची ही नकोच आहे मला. तोपर्यंत तिकडे माई उमाची चौकशी करतात की उमा कशी आहेस तू आणि घरातले समजे कसे आहेत. उमा सांगते की बरी आहेत, पण आहे तुला एक विचारू का. अगं मी तू जशी शेवग्याची भाजी बनवतीस नवं अगदी तशीच भाजी समजत तसंच टाकून करायची बघितली बघ, पण तुझ्या हातची चव काय नाही बघ माझ्या भाजीला. इतक्यातच पद्मा मोठ्याने हाक मारते की आय, आणि तिथं येऊन ती अखंड तांडवच करते. आता पद्माचा आवाज आला का छायेची घाबरकुंडीच उडते की. पद्मा तणतणत येऊन विचारते की आई कोणाशी बोलत होतीच वय. माई खोटं सांगतात की काय नाही भाजी घेत होतो मी. छायाला विचार. छाया म्हणते की वय कोबीचा हलवा बनवू काय मी. पद्मा तिला ओरडते की ए तू काय कुक्कुलं बाळ समजलीस काय मला. पद्मा म्हणतात मला. काय पद्मा. पद्मा तिथे ओरडते की काय इथं जे काही बी चाललं आहे ते काय मला ऐकू येत नाही कळत नाही असं वाटतं होय तुम्हाला. पण मला समजा ऐकू बी येतं कळतं बी, आणि मला काही नुसतं ऐकूच येत नाही, जे काही चाललं आहे ना त्याचा वास बी येतो. समजलं का. उमा आता तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि सदाला रताळ्याचा भाव विचारते. तो सांगतो की 35 रुपये पाव. उमा अर्धा किलो रताळे घेते. पद्मा त्याला ओरडते की रताळे तुझ्याकडे किती रताळे आहेत र. सदा सांगतो की 4 किलो आहेत की. पद्मा सांगते की समधी रताळे आमच्या घरी पोहोचवायचे. याचे पैसे साधारण 600-650 वाटेलच की, पण त्याचा दाम दुप्पट देईन. 1500 रुपये देईन मी तुला. नाहीतर एक कामच कर की तू समधी भाजी आमच्या घरात पोहोच कर. तुझ्या भाजीचा दुपटीनं भाव देईन मी तुला. तेव्हा छाया पद्माला विचारते की वंस अहो पण इतक्या समध्या भाजीचं करायचं काय. पद्मा मुद्दाम उमाला खुन्नस देत म्हणते की गरिबांना वाटा. एखाद्या अनाथाच्या घरात जाण्यापेक्षा ना भिकाऱ्यांना देऊन पुण्य कमवा. पुण्याची बी किंमत मोजायची असतीच की. कळलं ना व. पद्मा त्या सदाला ओरडते की तोंड काय बघतोय माझं, घे की भजी सगळे आतमध्ये. पद्मा मुद्दामच उमाला हिनवत माईना म्हणते की आय तू ना मला आवडते तशी तुझ्या हातची कोल्हापुरी मसाला घालून शेवग्याची भाजी बनवतेस काय. लई दिस झालं तुझ्या हातची भाजी खाऊन. आता ही फरमाईश तर उमाने केलेली होती ना. मुद्दामच पद्मा सांगते की अगं करशील ना व माझ्यासाठी. चल की मग अशी का थांबली आहेस इथं. अगं भाजी तर समधी घेतली ना व, चल चल. आणि ती मुद्दाम पुढे घालून घेऊन जाते. उमाच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. तिला इतकं वाईट वाटलेलं असतं की तिच्याच आईशी तर तिला नीट बोलतासुद्धा येत नाही. आणि प्रेक्षकांनो भाग जरी इथे संपत असला, पुढे मात्र मोठा ट्विस्ट आला या. कारण रोशनसोबत अन्विताचे राघवने फोटोज काढून घेतलेत. आता त्याच्या हाती पुरावा लागला आहे अन्विताच्या विरोधात. मुद्दामच अन्विता त्याला लपवते. राघव चिडवत म्हणतो की मामा
उंदीर तर लईच मोठा दिसतोय ना. आणि अन्वितावरती हसत सुटतो. अन्विता त्याला विचारते की तू काय स्वतःला हिरो समजतोच काय? काय बी करायला लागलायस? राघव तिला सणसणीत उत्तर देतो की कोण आहे मी? राघव आहे राघव. मी काही बी करू शकतो. श्री ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याला भेटायला पिहू डायरेक्ट गोडाऊनवरती गेली आणि तीही नेमकी शिवनाथच्या समोर. आता श्रीची अशी काय भंबेरी उडाली ना. शिवनाथ त्याला विचारतो की कोण आहे ही? आता श्री कशी ओळख करून देणार आहे पिहूची की पिहू खरंच सांगून टाकेल. पाहणं मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला एक दुसरी विनंती आहे